प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेमध्ये आपण बघतोय की दिशा ही ममताताईंचा पाठलाग करते। रिक्षात बसून तीही गाडीच्या मागे गेली आहे। शन्नोबीने ते बघितले आणि ममता तिनं अलर्ट केलंय। आता अविनाशला नरे आठवण करून देतोय की तुमचं सस्पेन्शन लेटर आलंय, तुम्ही मागच्या वेळेला त्या सत्यजित सरांसमोर कॅन्सल करायला लावलं होतं, म्हणजे त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून। त्यावर नरे हे सगळं मला माहिती आहे असं अविनाश म्हणतोय आणि मृगजळ असतं ना तसं ते सगळं भासवण्यात आलं होतं, तुम्ही नका काळजी करू। त्यावरती नरेला असं वाटतंय की कदाचित हा माझ्याशी खोटं बोललाय आणि याला कळलंय की मी शर्मिष्ठाला सगळ्या खबरा पोहोचवतो ते। ममताताई आल्यात पुन्हा एकदा सत्यजितकडे। सत्यजित म्हणतोय, विश्वजित आलास ना तू? आबा आला तुमचा लाडका विश्वजित, बघून घ्या आबाला, आबा चालून दाखवा त्याला। आता विश्वजित आधी आल्या आल्या आबांना विचारतोय, आबा तुम्ही कसे आहात? आबा म्हणतात, बरं आहे रे मी। सत्यजित म्हणतो, आबा तुम्हाला पाहिजे ते करा, तुम्ही समुद्रावर फिरायला जा, मी तुम्हाला सगळी मोकळीक दिली आहे, आता मला तुझं रक्त दे विश्वजित। सत्यजित फक्त अगदी रक्त दे करून पिशाच्यासारखा मागे लागलाय विश्वजितच्या, असं म्हणायला हरकत नाहीये। पण तरी सुद्धा आता विश्वजित त्याच्या निर्णयावर अडू नये। तो म्हणतोय की तू आबांशी असा वागलास म्हणजे सगळं काही मिळवलंस, तू उपकार केले नाहीत त्यांच्यावर, हे सगळं त्यांचंच होतं, तू त्यांना परत करणार आहेस, हीच माझी अट आहे। पण सत्यजित मात्र साफ नकार देतोय। सत्यजितला असं वाटतंय की आबांना जर मी त्यांची प्रॉपर्टी परत केली तर ते ही सगळी प्रॉपर्टी भिकाऱ्यांमध्ये वाटतील, मला माझी प्रॉपर्टी गरीब भिकारी अनाथ लोकांना नाही वाटायची आहे, मी हे होऊ देणार नाही। त्यावरती विश्वजित म्हणतोय, हे असं सगळं जे कोणी करतं ना ते तुझ्यासारखेच कृतज्ञ लोक करतात, हे लोक अनाथ का होतात? तुझ्यासारखे कृतज्ञ लोक या समाजात आहेत ना, म्हणूनच असे लोक अनाथ होतात। आणि तू आबांचीच प्रॉपर्टी आबाला परत करतोयस, उपकार नाही करत आहेस त्यांच्यावर। त्या मानसी सरनाईकशी असंच वागलास ना तू, ती किती चांगली होती, तिच्यासोबत का फिरलास रे? अय्याशी करायची होती म्हणूनच ना? सत्यजित म्हणतो, हो करायची होती मला अय्याशी, मी तरुण होतो त्यावेळेला, तरुणपणी अशा चुका होतातच, तुला सांगून काय फायदा रे तू तर। आता हे बोलणं आणि हा टोमणा विश्वजितला चांगलाच लागलाय। विश्वजित म्हणतो, सत्या जास्ती बोलू नकोस। सत्यजित म्हणतो, का? मी जे बोललो ते तुझ्या नाजूक ठिकाणी लागलं का? तुला असंच वाटणार रे। सत्यजितला काही ती प्रॉपर्टी पुन्हा आबाला द्यायची नसती आणि विश्वजितला असं वाटतं की आबाचं म्हातारपण ॲटलिस्ट सुखात जावं म्हणून तू ही अट घालतोय। पण आता हा विश्वजित म्हणतो, तू मानसी सरनाईकशी असंच वागलास, तिला वापरून दिलं आणि सोडून दिलंस। हा सत्या म्हणतो, मानसी सरनाईक सारख्या खूप पोरी होत्या ज्यांना मी वापरलं होतं, पण ती का माझ्या मागे लागली, असं काहीतरी बोलतोय तो। आता मात्र विश्वजित म्हणतो, बस कर सत्या। सत्यजित म्हणतो, मला ते काय माहिती नाही, मला फक्त तुझं रक्त पाहिजे। दोघांमध्ये एवढे वाद विकोपाला जातात की या विश्वजितला ठसका लागतो। आबा कोत्याला म्हणतात, अरे जा बाबा लवकर पाणी आण। आबांचा जीव वरखाली होतोय विश्वजितसाठी, पण सत्यजितला मात्र फक्त रक्त रक्त आणि रक्तच पाहिजे। असो तर आता नरे अविनाश जवळ येऊन कबूल करतोय की हो मी या शर्मिष्ठा वर्देला सगळ्या खबरा पोहोचवत होतो, मी कबूल करतो सर, सिनियर आहात तुम्ही, तुम्हाला जे करायचे ते करा। अविनाश म्हणतो, तुम्हाला काय वाटतं, मला हे सगळं माहीत नव्हतं आधी, मला सगळं माहीत होतं नरे। नरे म्हणतो, तरीसुद्धा तुम्ही त्या प्रतीक्षा भालेकरचं सगळं बोलणं ऐकून त्या शर्मिष्ठा वर्देला अरेस्ट करताय, हे चुकीचं करताय तुम्ही, तुम्हाला माहीत होतं खरे गुन्हेगार कोण आहे। अविनाश म्हणतो, तुम्ही तिथे सगळं ऐकत होता ना, मग तुम्ही काय लुडो खेळत होतात, तुम्हाला बोलता आलं नाही का तेव्हा? नरे म्हणतो, सर बोललो असतो, पण हे तुम्हीच ठरवायला पाहिजे ना, तुम्ही सिनियर आहात, तुम्ही हे सगळं काहीतरी इंटेन्शनली करताय, तुम्ही मला नावं ठेवता ना, पण तुम्ही सुद्धा इमानदारीचा बुरखा घालताय आणि तुम्हीही तसेच आहात। अविनाश आता चिडतो त्यावर। नरे आता जरा युक्तिवाद करतो की हा जो काही खून झालाय तो प्रतीक्षाने बघितला नाहीये, म्हणजे कदाचित विश्वजितने मानसीला सुरा खुपसला असेल, नंतर यशवंत भालेकर आले असतील किंवा शर्मिष्ठा आली असेल आणि तिने वाचवायचा प्रयत्न केला म्हणून तिच्या हाताला रक्त लागलं असेल। प्रतीक्षाने कुठे सुरा खुपसताना बघितलंय, ती आय विटनेस आहे पण अर्धवट आहे, आपण तिचं स्टेटमेंट ग्राह्य धरू शकत नाही। किंवा असंही होऊ शकतं की यशवंत भालेकरांनी मानसीचा खून केला आणि विश्वजित त्यांना वाचवायसाठी म्हणून गेलाय। तसंही दोघांचे फिंगरप्रिंट्स त्या चाकूवर आहेत, तसं बघितलं तर कायद्याने तुम्हाला त्या दोघांनाही अटक करावीच लागेल सर। काय आहे ना अविनाश सर, तुमचं यामागे काय हेतू आहे ते मला माहिती नाही आहे, पण तुम्ही काहीतरी इंटेन्शनली करताय हे मला कळतंय, असं बोलून नरे निघून गेलाय। मीरा म्हणते, सर जाऊ द्या, तो जरा इम्पेशन होऊन तुमच्याशी बोललाय, पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका। नरे जे काही बोललाय ते अगदी खरं बोललाय मीरा, असं अविनाश मीराला म्हणताय। खरं तर आयुष्यात ते पहिल्यांदा खरं बोलले, कायद्याने मी यशवंत भालेकर आणि विश्वजित भालेकर यांनाच अटक करायला हवी आहे। हे काय अचानक अविनाशचे विचार का बदलले हे मला कळलं नाही। असो आता हे आबा
आबा विश्वजितला म्हणत असतात, बाळा शांत हो, त्याला जे हवंय ते दे. पण विश्वजित म्हणतो, नाही आबा, आपण नेहमीच याला लहाने लहाने करून वाटेल ते देत आलोय, पण त्याने त्याचा गैरफायदाच घेतलाय. आता विश्वजित म्हणतो, मी तुला सांगितलं ना, मी नाही देणार आबांना प्रॉपर्टी, मला आमदार व्हायचंय. आबांनी ती प्रॉपर्टी विकून द्यायसाठी ही सगळी प्रॉपर्टी उभी केलेली नाहीये. आता या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झालाय. विश्वजित म्हणतो, ही प्रॉपर्टी तू नाही उभी केलीस, आबांनी उभी केली आहे. सत्यजित म्हणतो, हो पण मी ही सांभाळली आहे ना. त्यावरती विश्वजित म्हणतो, तू सांभाळली नाहीच आहेस, तुला मानसीशी लग्न करायचं नव्हतं, तुला फक्त त्या प्रतीक्षाच्या वडिलांची प्रॉपर्टी हडप करायची होती. मानसी गरोदर असताना सुद्धा तू प्रतीक्षाशी त्याचमुळे लग्न केलंस. सत्यजित म्हणतो, मला ही भालेकर इंडस्ट्री सांभाळायची होती आणि जरी मी ती सांभाळली नाही आहे, कबूल करतो मी ती उभी केली नसेल तरी ती गमावली पण नाही आहे, मी टिकवली ती, आणि हे तुला कबूल करावंच लागेल. पण तरीसुद्धा विश्वजित त्याला रक्त द्यायला तयार नाही आहे. त्याचं हेच म्हणणं आहे की तरीसुद्धा तुला माझी अट मान्यच करावी लागेल, तुला आबांची प्रॉपर्टी त्यांच्या नावे करावी लागेल, तुला त्यातला एकही शेअर्स विकता येणार नाही, ह्याच माझ्या 2 अटी आहेत. पण सत्यजित मात्र आता चवताळतो आणि रिव्हॉल्वर काढतो, कारण विश्वजित काही सरळ अर्थाने ऐकायला तयार नाही आहे. तो म्हणतोय, तुला लहान भाऊ म्हणून माझ्याबद्दल काहीच वाटत नाही ना. ममताताई म्हणतात, म्हणूनच मी इथवर आले ना. आता विश्वजित रिव्हॉल्वर वर चालवायला लागतो आणि म्हणतो, मारून टाकीन, सगळ्यांचा जीव घेईल, मला रक्त देतोस की नाही. आबा म्हणतात, बाबा जरा शांत हो. विश्वजित तू पण नको अडूस रे बाबा अटींवर, मला काही नको आहे. आता हे विश्वजित म्हणतात की नाही आबा, तुम्हाला माझी अट मान्यच करावी लागेल, मी याचं काहीही ऐकणार नाही. आता असं बोलून ममतादी निघालेले असतात. आता मात्र सत्यजित रिटर्न त्यांच्यावर वार करतो आणि बंदूक त्यांच्या डोक्याला लावतो आणि गळा दाबायचा प्रयत्न करतो. तुला सांगितलं ना मला रक्त दे, रक्त रक्त करून सत्यजित वेडा झालाय. आता आबा हे सगळं सोडवतात. कोत्या आणि बोलके सत्यजितला तिकडनं घेऊन जातात. आबा जरा शांत करतात ममताताईंना आणि म्हणतात, अरे बाबा विश्वजित तू तरी शांत हो जरा, तुला बरं वाटतंय ना बाबा. आता इकडे दिशा मात्र पेटून उठली आहे. काय चाललंय तुमच्या दोघींचं, मावशी मला सांग. शंभूबीच्या खूप मागे लागली आहे ती. शंभूबी म्हणते, अगं बाई मला काय माहिती काय चाललंय, अगं गेली असेल ती रिक्षाने नाहीतर गाडीने पायी. दिशा म्हणते, ती गाडीने गेली आहे, कोणाच्या गाडीने गेली आहे सांग मला, आणि काल ती ठाकूर मावशीकडे पण गेली नव्हती. शंभूबी म्हणतात, अगं बाई ठाकूर का कपूर मला काय माहिती कोणाकडे जाते ती, मला इथले लोक माहीत नाही ना, तू तिला का नाही विचारत. दिशा म्हणते, मावशी ती सगळं तुझंच ऐकते आई, मला सांग कुठे गेली आहे. शंभूबी म्हणतात, है क्या मैं क्या उसको अनाप शनाप बोलती रहती क्या, और तुझे तो पता है मैं उसको कब से बोल रही, सच्चाई बता दे पर वो नहीं बता रही. बाबा तुम दोनों माँ बेटी जाने. दिशा तुझी आई येईल ना, तिलाच विचार काय सत्य आहे ते, मला बाई कामाला जाऊ दे, ती आली ना तर माझ्यावर डाफरेल. आता असं म्हणून या शंभूबी निघून गेल्या. पण दिशाला मात्र खूप सारे प्रश्न पडलेत की असं न सांगता तिची आई गेली तरी कुठे. आबा विश्वजितला समजावत आहेत, अरे बाबा विश्वजित या वयात मला कशाला प्रॉपर्टी वगैरे हवी आहे, तू न हे सगळं नाच सोडून दे, मी कुठे या वयात बिझनेस उभा करणार आहे, तू सत्यजित जे मागतोय ते त्याला देऊन टाक, तो तुझ्यापेक्षा लहान आहे रे बाबा. आता विश्वजित म्हणतात, नाही आबा लहान लहान करून आपण त्याचा अहंकार इथपर्यंत वाढवत आलोय, आता कसला लहान आलाय तो, आता मोठा झालाय. विश्वजित जे काही बोलतायत ते खरं आहे, पण आबांना हे पटत नाही आहे. शेवटी मुलाचं प्रेम हे जरा जास्तीच आहे सत्यजितबद्दल आबांचं. आबा म्हणतात, अरे बाबा तरीही तो तुझ्यापेक्षा लहानच राहणार आहे ना, तू नको एवढा हट्टाला पेटू, हे बघ मला फक्त दिशाची काळजी आहे, तिच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. विश्वजित म्हणतात की हे बघा आबा ऑलरेडी तुम्ही दिशासाठी बरंच काही केलं आहे, शंतनू आणि दिशा त्या चाळ डेव्हलपमेंटसाठी बरंच काही करताय, आणि तुम्ही सत्यजितचं म्हणाल तर मला त्याचा अहंकार मोडायचाच आहे, आणि हीच खरी वेळ आहे आबा, आपण याच वेळेला त्याचा अहंकार कमी करू शकतो. मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, मी माझ्या अटीवर ठाम राहणार आहे, मी ठरवलं आहे, आता मी सत्यजितचा अहंकार कमी करेल. आणि इथे हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केला आहे. पुढे आपण दिशा डायरेक्ट अविनाशकडे गेली आहे आणि त्याला सवाल करते की तुम्हाला माझ्या आईचं सत्य माहिती आहे काय ते मला सांगा. आता अविनाश खरंच सत्य सांगेल का दिशाला, हा प्रश्नच आहे. आणि ममताताईने त्यांची अट एका वेगळ्या पद्धतीने सत्यजित समोर मांडली आहे. सत्यजित ती कबूल करेल का, तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा. आणि दिशाला हे सगळं सत्य कळेल का, सत्यजितचा अहंकार विश्वजित मोडून काढेल का, हे सगळे खूप प्रश्न आहेत. कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेक्षकांनो तुमचा आग्रह असतो की मी प्रतिशोध या मालिकेचा रिव्ह्यू द्यावा, पण तुमच्यातले खूप असे प्रेक्षक आहेत जे सबस्क्राईबच करत नाहीत आणि मला रिव्ह्यू द्यायचा आग्रह मात्र करतात. हरकत नाही आहे, मी तुमच्या इच्छेखातर नक्कीच रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करतच असते, पण प्लीज प्रेक्षकांनो तसंच तुम्ही माझ्या आग्रहाखातर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मलाही मोटिवेट करत जा, मला पण खूप छान वाटतं. ज्यांनी सबस्क्राईब केलेत त्यांचे खूप खूप आभार, ज्यांनी नसेल केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.